तुळजाभवानीचे महंत इच्छागिरी महाराज नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुळजापूर नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला। अमरावतीमधील 12 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार। 6 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर। सांगोला नगरपालिकेमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेची युती। माजी आमदार शहाजी बापू पाटील संतप्त। असंच राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। शहाजी बापू पाटील यांची भाजपवर टीका। साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार। रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून रिंगणात, तर भाजपकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार। भुसावळमध्ये संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात। रजनी सावकारेंच्या विरोधामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे रिंगणात। रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये उमेदवारी अर्जावरून गोंधळ। भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे गोंधळ। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे शेंदुर्णी नगरपंचायतीमध्ये भाजपत फूट पडण्याची शक्यता। जळगावच्या जामनेरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये लढत। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांनी उमेदवारी अर्ज भरला। साधना महाजनांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केला अर्ज। सातारा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा तिढा कायम। सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू। 50 नगरसेवक पदावर दोन्ही राजेंचे मनोमिलन, मात्र नगराध्यक्षपदाचा तिढा कायम। बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवेंचा अर्ज दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारवेंनी उमेदवारी अर्ज भरला। करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 7 आणि नगरसेवक पदासाठी 152 उमेदवारी अर्ज दाखल। धाराशिवच्या परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता। नगराध्यक्षपदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल। वैफल्यग्रस्त लोक बाहेरचे पार्सल आणून उमेदवार लादतायत। राजन पाटील यांची उज्ज्वला थिटे यांच्यावर टीका। आम्ही पक्ष सोडल्यानंतर एकही उमेदवार शिल्लक नाही। राजन पाटलांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीवर निशाणा।